तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णा ग्रामपंचायतीतील 15व्या वित्त आयोगातील विकास कामे तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा आदी अत्यावश्यक सेवांची कामे मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे यांनी चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे। हे उपोषण दिनांक 23 जानेवारी 2026 पासून पंचायत समिती कार्यालय खामगाव समोर सुरू करण्यात आलेलं आहे। ग्रामपंचायत अधिकारी गजानन सोळंके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सरपंच मोरे यांनी केला आहे। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लेखी निर्देश देऊनही ग्रामपंचायतीतील विकास व जीवनावश्यक कामांना सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात सरपंच मोरे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना निवेदन सादर केलं असून ग्रामपंचायत अधिकारी सोळंके यांच्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करून बदली किंवा निलंबन करण्यात यावे, तसेच प्रलंबित कामांना त्वरित मान्यता देऊन नवीन कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। गावकऱ्यांना 3 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जात असून या दुर्लक्षामुळे प्रशासनाच्या आदेशांचा अवमान झाला आहे। न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा सरपंच मोरे यांनी दिला आहे। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या आंदोलनाकडे जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे टेंभुर्णा गावासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव ग्रामीण। आज दिनांक 22 तारखेपासून ते 23 तारखेपासून लोकनियुक्त सरपंच SC सरपंच सौ भारतीताई श्रीकृष्ण मोरे या टेंभुर्ण्याच्या सरपंच असून गेल्या 3 वर्षापासून जातीयवादी ग्रामपंचायत सदस्य व तेथील काही नागरिकांनी त्यांचा अत्यंत छळ चालवलेला आहे। त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी यांनी सुद्धा त्यांचा छळ चालवलेला आहे। 15 वित्त आयोगातून गेल्या 3 वर्षापासून 88 लाखापर्यंतच्या वरची कामं आहेत, परंतु त्यांना मंजुरात मिळूनही स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक गावकरी ग्रामसभेला पुढे करून या विषयाला पुढे करून ते सरपंचाला काम करू देत नाही आहेत किंवा 15 वित्त आयोगाचा पैसा हा तसाच खितपत पडलेला आहे। ते काम कोणताही अधिकारी BDO चंदनसिंग राजपूत त्याच्यामध्ये सहभागी आहे। ग्राम विकास अधिकारी सोळंके गजानन सोळंकेसुद्धा त्यात सहभागी आहे। म्हणजे कर्तव्यात कसूर हे दोन्ही अधिकारी करत आहेत। ग्रामपंचायतचा अधिकारी आणि पंचायत समितीचा BDO हे सुद्धा त्याच्यामध्ये कर्तव्यात कसूर करून अक्षरशः मागासवर्गीय सरपंचाची अवहेलना या ठिकाणी चालवलेली आहे। त्यासाठी आजपासून हे उपोषण आमरण उपोषण भारतीताईंनी सुरू केलेलं आहे आणि भारतीताईंचं उपोषण हे महाराष्ट्रामध्ये पहिलं उदाहरण आहे। कारण ग्रामपंचायतमध्ये 3 वर्षापासून एका मागासवर्गीय सरपंचाची अवहेलना करणे, हेळसांड करणे हे पहिलं उदाहरण आहे महाराष्ट्रात असं मला वाटते। मी भूमिमुक्ती मोर्चाचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे, प्रवक्ता आहे आणि आमचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे। पाठिंबाच नाही तर लोकशाही मार्गांनी या ठिकाणी हा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे, अन्यथा आम्ही यांचं समर्थन करून यांना पाठिंबा देऊन प्रचंड असं जनआंदोलन या ठिकाणी उभारू आणि BDO चंदनसिंग राजपूत आणि गजानन सोळंके ग्रामविकास अधिकारी यांच्या विरुद्ध प्रचंड जनआक्रोश निर्माण करून या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। 12/2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब यांनी टेंभुर्णा येथील 15 वित्त आयोगातील निधीची कामे हे ग्रामसभेद्वारे सुरू करण्यात यावे असा आदेश केलेला असताना सुद्धा ग्रामसेवक गजानन सोळंके यांनी टेंभुर्णा येथील कामे सुरू केलेली नसून त्याकरिता या पंचायत समितीसमोर सौ भारती श्रीकृष्ण मोरे यांनी उपोषण सुरू केले आहे। कामे जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे आणि यासाठी गावातील असंख्य नागरिक या उपोषणाला पाठिंबा देतील आणि लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यासाठी आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या कामांना मान्यता देऊन कामे सुरू करण्यात यावी अशी आमची प्रशासनाला मागणी आहे।